नमस्कार, आपण पाहतात उद्गार न्यूज। आज परत एक जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जिंजल मॉल पाशी जे झालेली घटना होती, साडीला सिगरेट का दिली यावरनं सहारे कुटुंबाला चाकू हमला करण्यात आला। यामध्ये आता त्यांचा मुलगा जो होता त्याचे एक मृत्यू झालेली आहे। तर ह्याच मृत्यूच्या चक्करमध्ये आज थेट घाटावरती धन घाटावरती नेत्यांनी शवला सरळ जरीपटका पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आलं। याच्यामधलं तथ्य एवढंच होतं का त्यांचं म्हणणं आहे की आरोपीला शिक्षा तुम्ही दिली नाही, खुल्लं सोडलेलं आहे। अशातच त्यांनी हा कारनामा केल्याची एक बाब समोर आली आहे। परंतु याच्यावरती पीआय साहेबांसोबत बोलल्यावर त्यांनी सांगितलं का हा प्रकरण तसा नाहीच आहे। या प्रकरणामध्ये काहीतरी उलटफेर झाल्यासारखं त्यांचं एक मन बनवलेलं आहे त्यांनी की कुठेतरी त्यांना हे बघायचं होतं की आहे ह्या प्रकरणामध्ये, परंतु काहीच न होताही मृत्यू झालेली असल्या कारणाने हा मामला चिघळत चाललेला होता। अशातच पाहू शकता शव वाहिनीपासून त्याचं शव दहन पर्यंत सर्व विधा इथं होते, परंतु याच्यामध्ये साक्षात त्याची बॉडीच आणण्यात आली होती तिथे। अशातच आपण परिजनांसोबतही बोललेलं आहे नाही, त्याप्रमाणे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत। अशातच आपण परिजनांसोबतही बोलू। तीनों के ऊपर एक 307 भी नहीं लगा क्योंकि उन लोगों ने सबको चाकू भी मारे। ये यहाँ चाकू के पूरे निशान है और ये देखो ये भी है, ये देखो ये भी है। ये सारे पर एक 307 नहीं लगा उनके पर। अभी वो बंदा मर गया, उसका 302 भी नहीं लगा है। सिर्फ उनको जेल ना एक दिन का उनका पीसीआर नहीं है। और एक बात, एक मिनट उसी दिन उनको छोड़ दिए। एक मिनट और पता है क्या, एक मिनट वो हमारे में वो हम हॉस्पिटल में थे मेव में, वो मेव में आए और बोले 3 लाख रुपए देते, बोले तुमको 3 लाख रुपए केस वापस लो। ये करके वो राजा नगरारे उसका नाम, मैं बता रहा राजा नगरारे नाम है उसका। वो बीजेपी भीम पैंथर का हॉस्पिटल में भी आया था। वो 3 लाख कॉम्प्रो करने के लिए 3 लाख रुपए देता हूँ बोले। अभी आप लोग पुलिस प्रशासन से या जो प्रशासन है उससे क्या न्याय की मांग है? हमको न्याय चाहिए, क्योंकि उस दिन उनको छोड़ दिए थे, जिस दिन इनको घाव पड़े थे उस दिन उनको छोड़ दिए थे, बिल्कुल भी कार्रवाई नहीं की। इसलिए हमको बस न्याय चाहिए। वो उसके साथ 2 जन थे, वो मेरे दवाखाने में मेरा बेटा खोया। मैंने 20 साल का बच्चा खोया जो छोटे से बड़ा किया मैंने पैदा करके। वो उसके माँ ने 9 महीने अपने पेट में रखा। मेरे आत्मा ने कल के वो नगरा के बुलाओ, वो 4 लोग वो गाड़ी वाला आकाश को भी लाओ मेरे सामने और मादर चौदह अमाते के भी लाओ। गौरव आज किसी एक के साथ हुआ है, कल किसी 4 के साथ हुआ है। इसका जवाब पुलिस है, जरीपटका पुलिस। शुभम भी चाहिए हमको, शुभम भी चाहिए, शुभम भी चाहिए। और शुभम फोन कर करके उसको लड़का है जो मेरा लड़का है, जिसका जो बॉडी है वो मेरे लड़के की है। और जो मेरे घर दुकान में झगड़े का कारण कुछ नहीं है। उसकी साली भी नहीं रहने के बाद, उसके साली नहीं रहने के बाद में वो मेरी साली है करके मेरा को बदनाम कर रहा हो। तो मेरे को उसका साली होने का प्रूफ चाहिए। गौरव अंबाते को मेरे को उसका साली होने का प्रूफ चाहिए। मैं 19 साल के ऊपर सिगरेट बेचती नहीं हूँ, खुद पुलिस वाले को मालूम है, सबको मालूम है। और मेरे को चाकू दिखा के मेरा हाथ काट के मेरे बच्चों को मार के आज ये मेरा लड़का मौत के घाट में अभी मैयत मेरे लड़के की है और आरोपी खुलेआम घूम रहे हैं। एक दिन में कौन सा इंसान पीसीआर देता है? कौन सा इंसान पीसीआर देता है? एक दिन में पीसीआर होता है? जब तक दूसरा तीसरा आरोपी मिलता नहीं है तब तक चार्जशीट कोर्ट में जाती नहीं है, तब तक पीसीआर मिलता नहीं है। एक दिन में कौन सा पीसीआर हो गया? हम लोग को चार्जशीट कौन सी पीसीआर हो गई है? और हमको बोलता है अंबादेव अंदर डाल दिया, हो सकता है मिला हुआ तो अभी हमारे को दलाने के लिए डाल भी सकता है। मर गया आज तक उनको कार्रवाई भी नहीं की है। और आकाश को अंबादे को इनको पकड़े भी नहीं है। इनको खुद को मालूम है आकाश कहाँ है। चाहिए मेरा न्याय ऐसा करना है कि इनको जो 4-5 जन थे उनकी कार्रवाई हमारे सामने हो, हमारे सामने पकड़े, सजा भी होना चाहिए, भी चाहिए। और भीमसेने का नाम लेके और किसी के लड़कियों को छेड़ के मोबाइल में चाकू दिखा के हमको ये कर रहे हैं जैसे मैं आरोपी हूँ और वो
फिरियादी है और मेरे को चाकू मार के बोलता है मेरी साली है तो मेरे साली होने का प्रूफ तो दीजिए। जो लड़की से हुआ है 15 साल की सिगरेट दे रही हूँ, वो साली का मेरे को ये चाहिए, प्रूफ चाहिए, तब मैं मानूंगी कि मैं 15 साल के लड़की को सिगरेट बेचती हूँ। याच्यासोबतच परिजनासोबत आपण बोलतानाही हेही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, परंतु हे एक साईड न करता आपण दुसऱ्या साईडने गळीपटका पोलीस स्टेशनचे जे PI आहेत ताकसांडे साहेब त्यांच्याकडनंही जाणून घ्या। दिनांक 1/2/2026 रोजी यातील फिर्यादी विद्या सहारे यांच्या टपरीचं चहाच्या टपरीचं दुकान आहे जिंजर मॉलच्या साईडला, तिथे यातील आरोपी गौरव अंबादे आणि आकाश टेंभुर्णे हे चहा घेण्यासाठी आले। त्यांनी त्या विद्या सहारे त्यांना सांगितलं की तू आमच्या साळीला सिगरेट का विकतो, तर त्यांच्यावर त्यांचं भांडण झालं। तर त्या विद्या सहारेने आपल्या मुलाला बोलून घेतलं, त्यांचे मिस्टर आणि ते दोघे मिळून चहाची टपरी चालवतात। तर मग त्यांचा मुलगा पण आला आणि मग यातील जे गौरव अंबादे आहे यांनी आपल्याजवळ एक छोटा चाकू काढून त्यांच्यावर हमला केला। त्याच्यामुळे त्यामध्ये विद्या सहारे यांच्या हातावर मार लागला आणि जे मृतक आहे चंचल सहारे त्यांच्यासोबत एक त्याचा मित्र पण आला होता, त्यांना पण किरकोळ मार लागला। पण जो हा आहे सहारे आपला चंचल सहारे त्याच्या पोटावर एक अर्धा इंचीचा घाव लागला होता। त्या अनुषंगाने त्यांना आम्ही मेयो इथे हॉस्पिटलला भरती केलं होतं, परंतु ते पूर्ण ट्रीटमेंट न करता मेयो हॉस्पिटल त्यांनी स्वतःच तिथून निघून गेले। 2-3 दिवस त्यांनी मग काही स्वतःवर ट्रीटमेंट केली नाही, त्यांच्यावर त्यांच्या जे छोटा घाव लागला होता पोटावर त्याचं इन्फेक्शन झालं। त्यानंतर ते मग तिरपुडे हॉस्पिटलला गेले, मग सामान्य रुग्णालय इथे मानकापूरला गेले, ते पण त्याची ट्रीटमेंट होऊ शकली नाही। मग त्यांनी त्यांना मेडिकल ट्रॉमामध्ये शिफ्ट केला। दिनांक 4ला त्यांचं मग तिथे ऑपरेशन झालं। इन्फेक्शन खूप वाढलं असल्यामुळे ते काही त्यामध्ये सावरू शकलं नाही व आज दिनांक 6ला सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्या अनुषंगाने आम्ही त्यामध्ये 302 जे IPC जुना त्यामध्ये मर्डरचे सेक्शन वाढवले। दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे। एक आरोपी जो आहे सेंट्रल जेलला पास आहे व एक आमच्या सध्या ताब्यात आहे। आज त्यांचं फिनरल असताना ते अचानक पोलीस स्टेशनला आवारात त्याची बॉडी घेऊन आले व आरोपींना अटक करा अशी त्यांची मागणी होती। आम्ही त्यांना समजून सांगितलं की दोन्ही पण आरोपी याच्यामध्ये अटक आहे, पण अजून कोणी काही निष्पन्न होतील काय तपासतील आम्ही त्यांना सगळं सहकार्य करण्याबाबत सांगितले। त्यांचा रोष होता तो आम्ही त्यांचा कमी केला। एक 25-30 मिनिट ते थांबले होते, परंतु नंतर त्यांना समजवल्यामुळे ते इथून मग शांततेने नाराकाटे ते गिरले आहेत। सर आरोपी काही नशेमध्ये होते का सर? जे आरोपी आहेत त्यांच्यावर याच्या अगोदर पण 2 गुन्हे आहेत, म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे आहेतच। ते नशेमध्ये होते नव्हते ते काही सांगता येत नाही, पण नशेच्या आधी आहेत आरोपी। 5 लोक असल्याचं त्यांचा आरोप आहे की याच्यामध्ये 5 नाही 2 नाही 5 आहे। नाही 2च आरोपी आहेत, त्यांनी सांगितलं 2 जण आले गाडीवर, एकदम क्लिअर कट आहे, काही विषय नाही। सर आरोपी काय सट्ट्याच्या धंदा करत होता असं काही नाही सर। याच्यामध्ये पाहण्यात आलं आहे कुठेतरी परिवाराचं म्हणणं आहे का त्यांनाही हॉस्पिटलमध्ये येऊन ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्याकडनं पैशाची डिमांड त्यांना देण्यात आली होती, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? ही बाबत आम्हाला माहिती नाही आहे त्यांना कोण अप्रोच झाला, कारण की 3-4 दिवस म्हणतात त्यांना कोण हॉस्पिटलला भेटलं याबाबत तर काय मला सांगता येईल। पोलीस स्टेशनमध्ये पैशाचे घेवाण देवाणचा ते लोक आरोप करतात, त्यांना कदाचित वाटलं असेल किंवा पोलिसांनी पाठवलं असेल। सर 2 आरोपी की कैसे शनाख्त की गई, CCTV फुटेज खंगाले गए हैं? नाही ते त्यांच्या नावानेच रिपोर्ट आहे, ते ओळखत होते ना एकमेकांना, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते। कोणी वादातून नेमकं त्याचा वाद झाला? त्यांचे म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्या साडी जे आहेत त्याची तिथे यायचे चहा त्यांना सिगरेट का विकता, या वादावरून। सर परिवाराचं म्हणणं आहे आता की ती त्यांची साडी नाही आहे, हे अगोदर तपशीलमध्ये पाहून घ्यावं असं त्यांचा आरोप आहे। याच्यामध्ये आता साडीचा संबंध येणार आहे का समोर? ते आता तपासात समजेल, निष्पन्न होईल। तपास चालू आहे, API टाकून तपास करत आहे। हा मामला होता कशा प्रकारचा आणि काय घडली होती ही घटना, याच्यामध्ये त्यांनाही सांगण्यात आलेलं आहे की आरोपी ही यांना ऑलरेडी जेलमध्ये रवाना करण्यात आलेलं, सेंट्रल जेलमध्ये त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले। तशातच आता एक आणखी गुन्ह्याचा वाढीव त्यांच्यावर करून त्यांना आणखी
सजा कशी होईल याच्याकडे पाहत राहण्याची गरज राहणार आहे. असाच तपास समोर चालेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा उद्गार न्यूज. नागेश तित्तरमारेसह.